गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात तुम्ही मानाचे चोपदार आहात. हो ठीक आहे. तर मग तुमचा वारीबद्दलचा अनुभव काय आहे? वारीबद्दलचा अनुभव म्हणजे महाराज एवढा आनंद आहे या वारीमध्ये का पूर्वी मला 36 वर्ष झाले सेवा सुरू आहे माझी. पूर्वी 3 बैलगाड्या असायच्या, फक्त 3 बैलगाड्या आणि एक बारीक छोटा 1500 माणसं असायचे. पण या वर्षी आता भव्य दिव्य असा मोठा सोहळा निवृत्तीनाथ महाराजांचा अगदी आनंदामध्ये पार पडत आहे. लाख लाख 1.5 लाख विशेष म्हणजे इतर समाजाची वारी ही फक्त आषाढी वारी पर्यंत असते, पण तुमची वारी परतीची धरून जवळजवळ 56 दिवसांची वारी असते. म्हणजे जवळजवळ 2 महिने तुमचे वारीत जातात. तर एकंदरीत तुमची सेवा मोठी आहे. ही राजदंड जो पालखी सोहळ्याचा राजदंड जी देवाची काठी ही तुमच्याकडे आहे. तुमची सेवा मोठी आहे. त्या सेवेला आमच्या वारकऱ्यांचा सलाम. जय. जोडलं बरं का, जोडलं नगरखाना जोडला. एवढा मोठा पाणी का आपले माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव आहे तुमचं? विठ्ठल पाडवी. बर. तुमची किती वारी आहे? 12वी. तुम्ही कोणत्या दिंडीत आहात? निवृत्तीनाथाचे. बर. तुमच्या खांद्यावरती पताका दिसते, याचा अर्थ तुम्ही निष्ठावंत वारकरी असले पाहिजे. हा, ही पताका का बरं घेतात? ती निवृत्तीनाथाची नाव. बर. झाला. जय हरी माऊली. जय हरी माऊली. बाबा कोण गावचे तुम्ही? आणि गणेश गाव नाशिकचे. गणेशगाव नाशिक. किती वारी आहे आपली? आता काय ते लहानपणी बसून येतो ना, आता काय त्याचं काय वारे ठेवायचे भाऊ. एखादा अंदाज? अंदाज तरी आता आम्ही माऊलीकडून 2 बार केल्या, आता झाले 15-20. निवृत्तीनाथाकडून पहिले एसटीने जात होतो असं. अच्छा. पांडुरंगाकडे काय मागणार तुम्ही वारीला जाऊन? म्हणजे काहीच मागायचं नाही, प्रेम मागायचं तर काही मागायचं नाही पांडुरंगाकडे. काही मागणे आम्हा अनुचित असे बस. जय हरी माऊली. तुम्ही कधीपासून येत आहे वारीत? मी पहिलं कारखाना कामाला होतो, त्यानंतर आता 89 पासून येतो मी. आता तागायत चालू माझी वारी. तुम्ही कोणत्या गावचे? मी राहुरी बरोबर, नाशिक तालुका, नाशिक जिल्हा.